तर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शिवसेनेचे भरत गोगावले यांनी मंत्रिपदाबद्दल वक्तव्य केलंय। तसंच भरत गोगावलेंचा चर्चित असलेला विषय म्हणजे त्यांचा कोट। यावेळी देखील त्यांनी 4 कोट आणलेले आहेत असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचे फायर ब्रँड नेते भरत शेठ गोगावले आपल्या सोबत आहेत। गोगावले साहेब, काय सांगाल? 2.5 वर्ष ज्या पद्धतीने आपल्यावरती टीका झाल्या त्या टीकांना मतातनं म्हणजे उत्तर मिळालंय? आता आपल्याला माझा रिझल्ट पाहिला नसेल वाटतं, तू 26,210 मताने भरत शेठ निवडून आला। मागच्या वेळेला 21,000 होता। जे टीका टिप्पणी करणारे होते त्यांनी पण आम्हाला मतं दिलीत। यंदा जी मंत्रिपदाची अपेक्षा होती त्यावरून आपण वारंवार बोलत होतात, यंदा माळ गळ्यात पडेल? मी मंत्रिपदाबद्दल याच्या अगोदर कधी काय बोललो नव्हतो। मी स्वतःहून थांबलो तर मला बोलायचं कारण काय आहे? आत्ता बाकी आमचा नंबर असावा असं मला वाटतंय। कोट शिवलेला होता, कोट आहे सगळे, आता पण बॅगेत आणले, तुला पाहिजे तर दाखवतो सगळ्यांना। 4 कोट आणलेले आहेत लागोपाठ। काळजी करायचं कारण नाही। कोटावरती कोणी जाऊ नका, ओटावरती जा। जे ओटात असतं ते चांगलं असतं, कोटावरती काय दिसत नाही। शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री कोण होणार यावरनं जी चर्चा सुरू आहे, काय पाहता? आता जे काय काम 2.5 वर्ष त्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर पाहिलेलं आहे, तो त्यांना पुन्हा संधी मिळावी हे आमचं म्हणणं आहे। ठाकरेंचे काही आमदार संपर्कात आहेत? आता ठाकरेंचे आमदार फक्त राहिले ते 20 निवडून आलेले। बघू, आता लगेच त्याचे हे करणं बरोबर दिसत नाही। जरा एक 8-10 दिवस जाऊ द्या, मग आपण ठरवू काय झालं। संपर्कात आहेत जे मित्रमंडळ ते आमच्या संपर्कात आहेत, पण ते नावं नाही सांगणार, पण ते तुम्हाला योग्य वेळेला आम्ही सांगू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।